राज्य सरकारने जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला आव्हान. डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून याचिका. हायकोर्टात लवकरच सुनावणी. गुणरत्न सदावर्ते देवेंद्र फडणवीसांचे शिष्य. फडणवीस एका हाताने देतात आणि दुसऱ्या हाताने काढून घेतात. मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रामदास कदमांचा भाजपवर हल्लाबोल. सर्व पक्षांना संपवून फक्त भाजपलाच जिवंत राहायचंय का? कदम यांची टीका. विधान भवन लॉबीत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की. मुख्यमंत्री शिंदेंनी धक्काबुक्कीवर बोलणं टाळलं. धक्काबुक्कीचं सीसीटीव्ही फुटेज सभागृहात दाखवा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. सभागृहातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला दाखवा, दादा भुसेंचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं. नियोजित कारण देत मुख्यमंत्र्यांचं पवारांना पत्र. निमंत्रण नाकारताना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा पवारांना सणसणीत टोला. महारोजगार मेळाव्याचं आयोजन अजितदादांच्या पुढाकाराने, फडणवीसांचा पत्रामध्ये उल्लेख. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी. मात्र ही घोषणा नाही, विनंती आहे. सुळेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर 1. उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेमध्ये माहिती. गुजरात आणि कर्नाटकला पुन्हा धोबीपछाड. मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला राखीव साठा देण्यास सरकारची मंजुरी. 10% कपात रद्द. पेटीएम पेमेंट्स बँकेला केंद्रीय अर्थ खात्याकडनं 5.5 कोटींचा दंड. आर्थिक फेरफार केल्याचा गंभीर आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.